याविषयी बोलण्याकरता अपक्ष आमदार रवी राणा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? कमानीचा वाद अमरावतीमध्ये फारच चिघळताना दिसतोय। नाही, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भी सगळ्यांचे दैवत आहे। मला असं वाटतं हा काही वाद नाही आहे, काही लोक वाद पेटवण्याचा प्रयत्न करताय। कमानीला शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार हे द्यावं नाव ही माझी चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्र्यांना सांगितलं होतं। त्यांनी चंद्रकांत दादा स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यावर बैठक घेतली, सगळ्या आंदोलनकर्त्यांना बोलवलं, कलेक्टर होते, विभागीय आयुक्त होते, एसपी होते, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार करणे, त्याला जोही पैसा लागेल प्रवेशद्वाराला तो आम्ही देऊ, कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रोवर्सी करू नका, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नका, कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सगळ्यांचे दैवत आहे। आणि याच्यामध्ये तेढ निर्माण करणारे काही पुढारी आहे जे आपल्या राजकीय पुढे शिकतात, त्यांना माझं सांगणं आहे की आंबेडकर जनता ही चांगली समजदार आहे, सुशिक्षित आहे आणि ते शांततेनं आपलं आंदोलन करत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सुद्धा काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे सगळे एकत्र येऊन आपला जिल्हा आहे, आपले लोक आहे, एक मध्यस्थीचा मार्ग काढून शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार उभारा, तिथे जोही खर्च लागेल मी द्यायला तयार आहे। पण अशा प्रकारचा तेढ अमरावती जिल्ह्यामध्ये न करता, जाती जातीमध्ये भेदभाव न करता, काही लोकांना राजकीय लोक याच्यामध्ये जर वाद पेटवत असेल तर मला असं वाटतं त्यांच्यावर कारवाई करावं लागेल। पण याच्यामध्ये हा कुठलाही वाद नाही आहे, या वादामध्ये जे खऱ्या अर्थानं वादाची चिंगारी लावण्याचं काम करत त्यांना माझा सल्ला आहे की याच्यामध्ये तुम्ही तेढ निर्माण करू नका, समजदारीने सॉल्व्ह करा। अगदी राणाजी, पण असं म्हटलं जात आहे की या ठिकाणी आंदोलक गेल्या 5 दिवसांपासून आंदोलनाला बसलेले होते, पण कोणी त्या ठिकाणी चर्चा करण्याकरता पोहोचलं नाही, असा देखील एक सूर। स्वतः पालकमंत्री राजेंद्र गवई साहेब, डॉक्टर साहेब, कमलताई गवई, स्वतः मी, स्वतः या जिल्ह्यामधले एसपी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त सगळे बैठकीमध्ये होते। जेव्हा एक मताने ठराव दिला की शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार करायचा, त्या प्रवेशद्वारासाठी जो खर्च लागेल तो करायला द्यायला तयार आहे, स्वतः डेप्युटी सी मधून पालकमंत्री द्यायला तयार आहे। त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा तेढ निर्माण करणं आणि काही विशिष्ट एखाद्या लिडरनी जर असा तेढ निर्माण केला आणि लोकांना मिसगाईड केलं तर मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होते। आम्ही सगळे आंबेडकरी जनता, शिवभक्त सगळे एकत्र म्हणून काम करतो, सगळे एकोपाने अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येतो। तशाच प्रकारे एकत्र येऊन मला वाटतं शांततेने हा मार्ग काढला पाहिजे। आम्ही त्या मार्गासंदर्भात पुढाकार घेतला होता, पण आज जर काही झालं असेल तर मी पोलीस आयुक्त, एसपी, जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना देईन की कुठेही अशा प्रकारचं कारवाई करू नका, शांततेने हाताळा। निश्चित, धन्यवाद राणाजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।